दिव्यांगाच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे। अपंग जनता दलच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। अनेक वेळा निवेदने, आंदोलने आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची पडताळणी, जिल्हा नियोजन समितीच्या 1% निधीतून ई-रिक्षा, स्कूटी, लॅपटॉप व व्यवसायासाठी साहित्य वाटप, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात अपंग तपासणी मंडळ सुरू करणे, रोजगार योजनेतील कर्ज अनुदान तातडीने जमा करणे, संबंधित बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही, बालसंगोपन नियोजनांचा निधी वितरित करणे तसेच दिव्यांग शिक्षिका शुभांगी इंगळे यांना कथित त्रास देण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेने प्रशासनाला तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले असून अन्यथा आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।